ठरलं तर मग या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रिया सांगत असते, मधुभाऊ तुम्ही माझ्यावरती राग धरून ठेवलेला आहेत, म्हणजे मी जे बघितलं ना तेच मी सांगितलं. याच्यावरती मधुभाऊ म्हणतात, प्रिया मला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे. म्हणजे कसं आहे ना, आज माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे आणि हा क्षण मला न जगू दे. या क्षणाला तू गालबोट लावू नकोस. यावरती चिडलेली कुसुम म्हणते, त्यांच्या आयुष्याची वाट तर लावलेलीच आहेस, पण आयुष्यातला एक सण आहे ना त्यांच्या, हा सण तरी चांगला साजरा होऊ दे. तुझी नाटकं बंद कर. असं म्हणत कुसुम आता प्रियाला सडेतोड उत्तर देते. त्यावरती आता वातावरण शांत करण्यासाठी सायली म्हणते, चला चला आपण सगळ्यांनी जेवायला जाऊया, छानपैकी जेवण बनवलंय, चला मुलांनो चला. असं म्हणत सायली आता मधुभाऊ, मुलांना आणि बाकीच्या सगळ्यांना घेऊन जेवायला जाते. इकडे प्रियाचा चेहरा मात्र पडतो. त्यावेळेला अस्मिता कुसुमचा हात धरते आणि बाजूला आणते आणि म्हणते, तुमचा हा आनंदावरती तुम्हाला विरजण पडायला नको असेल ना, तर लवकरात लवकर पूर्णाजीला जाऊन भेट. पूर्णाजीला जाऊन भेट म्हणजे पूर्णाजीला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, नाहीतर या आनंदावरती विरजण पडायला कमी नाही होणार. असं म्हणत अस्मिता आता कुसुमला घेऊन पूर्णाजीच्या रूममध्ये येते. कुसुमला कळत नाही की पूर्णाजीला नक्की काय बोलायचं आहे. मग कुसुम येते आणि म्हणते, येऊ का आतमध्ये. यावरती पूर्णाई म्हणते, इथे ना घरामध्ये यायच्या आधी विचारायचं होतं, आता इकडे येऊन फॉर्मॅलिटीज करायची काही गरज नाही आहे. असं म्हणत ती आता कुसुमला नीट उत्तर पण देत नाही. कुसुमला कळत नाही की नक्की यांना झालंय काय. त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, सणासुदीचे दिवस आहेत. अन्नपूर्णा निवासामध्ये निराधार लोकांना आधार दिला जातो. अन्नपूर्णा ट्रस्टमार्फत निराधार लोकांची दिवाळी साजरी केली जाते. म्हणून फक्त मी गप्प आहे. सणासुदीला माझ्या घरचा आनंद मला खराब करायचा नाही म्हणून मी गप्प आहे. पण म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे इकडे येऊन दिवाळी आनंदात साजरी कराल. मला माझ्या घरच्यांच्या आनंदासाठी गप्प बसावं लागतंय. पण तुझं काय, तू एक काम करायचं, मी बाहेर यायच्या आधी तुझ्या घरच्यांना घेऊन इकडून निघून जायचं, नाहीतर मी बाहेर आल्यावरती मी जे करेन ना त्याच्यामुळे मग तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर मला नका सांगू. असं म्हणत पूर्णाजी कुसुमला सगळ्यांना घराबाहेर घेऊन जा, नाहीतर मी तमाशा करेन, असं थोडक्यात सांगत असते. इकडे तोपर्यंत सगळेजण दिवाळीसाठी आनंदात जेवायला बसलेले असतात. कुसुम सांगत असते, पूर्णाजीला तुम्ही काळजी करू नका, मी सगळ्यांना घेऊन निघते. कुसुम येते आणि पाहते तर काय, सगळेजण जेवायला बसलेत. कुसुमच्या डोळ्यात पाणी येतं. भरल्या ताटावून सगळ्यांना उठवू तरी कसं. यावरती आता इकडे सायली म्हणते, कुसुमताई अगं का गं डोळ्यात पाणी तुझ्या. कुसुम म्हणते, काही नाही, आनंदाश्रू आहेत ते. कल्पना म्हणते, कुसुमताई चला चला तुम्ही सुद्धा जेवायला बसा बरं. कुसुम विचार करते, नको, मी जेवायला बसले तर उशीर होईल, ह्या लोकांना जेवू दे, मग पटकन आम्ही इकडून निघतो. पण कुसुमचं कोणी ऐकत नाही. अर्जुन म्हणतो, कुसुमताई चला बरं तुम्ही पण जेवायला बसा. तोपर्यंत पूर्णाई येते आणि कल्पना म्हणते, पूर्णाई मी आत्ता तुम्हालाच बोलवायला येत होते. पूर्णाई म्हणते, तुमच्या पंक्ती बसू द्या, ही पंगत उठली की मी बसेन. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी ही पंगत खूप उशिरापर्यंत चालणार आहे, तू बस ना. पण पूर्णाजी बसायला तयार नसते. मुलं खूप खुश असतात, आनंदाने जेवत असतात. कुसुम सांगत असते, जेवा जेवा लवकर जेवा, आपल्याला निघायचं आहे. यावर सायली म्हणते, कुसुमताई अगं इतकी घाई का करतेस मुलांना, ये ना तू पण जेवायला बस बरं. चल कुसुमताई तू जेवायला ये. असं म्हणत सायली कुसुमला आग्रह करते. कल्पना तर ऐकतच नाही, कुसुमचा हात धरते आणि तिला जेवायलाच बसवते. इकडे आता प्रियाला काय बोलावं कळत नसतं. त्याच वेळेला प्रताप अचानक बोलतो, बरं झालं किती वातावरण हलकं झालं, नाहीतर त्या सकाळच्या एका फोनने आपलं वातावरण किती खराब झालं होतं नाही का. म्हणजे सोम्याच्या अपघाताचा आलेल्या फोनबद्दल विषय निघाल्यावरती प्रिया गडबडते. अर्जुन लगेच प्रियाचं हे नोटीस करतो. त्यावेळेला सायली म्हणते, किती अभद्र बोलली ती बाई सोम्याबद्दल, म्हणजे सोम्याचा ॲक्सिडेंट झालाय वगैरे वगैरे. नशीब सोम्या इकडे आला, नाहीतर खूप गडबड झाली असती. आता प्रियाचा घाबराघोबरा चेहरा अर्जुन नोटीस करतो आणि विचार करतो, काहीही असलं तरी तन्वीनेच कॉल करून हे सगळं केलंय आणि याचा शोध मात्र मी नक्की घेणार. यावरती सायली म्हणते, नको तो विषय, सोम्याच्या अपघाताचा नुसता विषय निघाला तरी सुद्धा मला खूप अस्वस्थ होतं. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, काळजी करू नको, हे ज्या कोणी केलंय ना त्याचा मी नक्की शोध घेणार आणि त्याला नक्की शोधून काढणार. अस्मिता विचार करते, अरे देवा, जर अर्जुनने हे प्रकरण हातामध्ये घेतलं ना तर आपलं काही खरं नाही, आपण या सगळ्यामध्ये अडकले जाणार. अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, त्या नक्कीच मी फोन करणाऱ्या बाईला शोधून काढेन. त्यावरती सायली म्हणते, नको तो अभद्र विषय, आता इथे आपण बोलूया पण नको, चला बरं दिवाळी साजरी करूया. असं म्हणत सगळेजण छानपैकी
की जेवायला बसतात. जेवण झाल्यावरती आता सगळेजण मुलं खेळत असतात, त्यांची गप्पा गोष्टी चालत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत असतात. अर्जुन, चैतन्य हे पण त्यांच्यासोबत खेळत असताना कुसुम म्हणते चला चला जेवण झालं ना आता निघूया. कुसुमला खूप घाई असते, कारण येऊन पूर्णाजीने अपमान करून हा दिवस खराब करण्यापेक्षा मधुभाऊ आणि मुलांना घेऊन निघण्याचा कुसुम विचार करत असते. त्यावर ती मुलं म्हणतात अर्जुन दादा आम्हाला ना थांबायचं इथे. अर्जुन म्हणतो हो तर कुसुमताई तुम्हाला इतकी काय घाई आहे, मुलांसाठी अजून एक सरप्राईज आहे. चैतन्य म्हणतो हो तर मुलांसाठी सरप्राईजची कमतरताच नाही. मुलं म्हणतात काय अजून सरप्राईज. मग आता सायली आतमध्ये जाऊन सगळे गिफ्ट घेऊन येते. मुलं इतकी खुश होतात ना. सायली म्हणते हे तुमचं सरप्राईज होतं का. यावरती चैतन्य म्हणतो हो तर या सरप्राईजची तयारी तो कधीपासून करतोय तुम्हाला माहिती आहे का. आता अर्जुन चैतन्यकडे डोळे मोठे करून बघतो आणि कशाला सगळं फोडतोयस असं म्हणतो आणि म्हणतो नाही नाही परवाच्या दिवशीच मी हे सगळं आणलं. सायली विचार करते अर्जुन सरांनी त्या दिवशी मला आश्रमात जाण्यासाठी थांबवलं ते याच कारणासाठी. खरंच यांचे किती आभार मानू तितके कमीच आहेत. अर्जुन म्हणतो आणि अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे फटाके. आता आपल्याला फटाके वाजवायचे आहेत. पण इकडे कुसुमची खूप घाई चालू असते. कुसुम म्हणते चला चला आपण निघूया. मधुभाऊ चला ना आपल्याला जायचं आहे ना. मधुभाऊ म्हणतात हो तर चल तू आता इतकं बोलतच आहेस ना तर आपण निघूया. असं म्हणत मधुभाऊ सुद्धा जाण्यासाठी तयार होतात. तर अर्जुन म्हणतो थांबा मधुभाऊ मुलांना फटाके तर फोडू द्या आणि मग तुम्ही निघा. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे पण खरं सांगू का जावई बापू आज तुम्ही मुलांसाठी जे काही केलंत ना तो आनंद वेगळाच आहे. म्हणजे मी माझ्या परिस्थितीनुसार मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती मुलंच ना समजूतदार जरी असली तरी त्यांच्या इच्छा माझ्याकडून नाही हो पूर्ण करता आल्या. म्हणजे आज तुम्ही दिवाळीचा जो आनंद त्यांना दिलायत ना तो आनंद मी कधीच देऊ शकत नव्हतो. याच्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही त्यांना जे दिलेत ना प्रेम विश्वास आपुलकी प्रामाणिकपणा ते मी नाही देऊ शकलो त्यांना. पण हे आनंद देऊन मी माझा खारीचा वाटा निवडलेला आहे. मी काहीच नाही केले मधुभाऊ. तुम्ही जे मुलांसाठी केलेत त्यांना संस्कार दिलेत ना ते महत्त्वाचे. मी काय हो छोटासा खारीचा वाटा. आणि तो सायलीकडे बघतो आणि खारीचा वाटा हा शब्दप्रयोग बरोबर केला ना. सायली पण मान डोलावते. प्रताप म्हणतो अर्जुन बाकी कोणत्याही विषयावरती आपले मतभेद असतील पण तुला संस्कार द्यायला आम्ही कोणतीही कमतरता केली नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तोपर्यंत आता इकडे सगळीच मुलं धावत फळत फटाके वाजवायचे म्हणून बाहेरच्या दिशेने पळतात. अर्जुन पण लहानात लहान होऊन त्या मुलांसोबत सेफली फटाके खेळत असतो. प्रताप सांगत असतो अर्जुन या मुलांना सांभाळ, कुणालाही काही त्रास होणार नाही किंवा कुणालाही फटाक्यापासून इजा होणार नाही याची काळजी घे. अर्जुन म्हणतो डॅडा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं नीट करेन. असं म्हणत अर्जुन आता मुलांना सेफली फटाके वाजवायला सांगत असतो. इकडे कुसुमला खूप घाई लागलेली असते. कधी एकदा इथून बाहेर पडतोय म्हणजे होणारा अपमान हा टळेल. पण अर्जुन काही पाठवायला तयार नसतो. तो फोटो काढत असतो फटाके वाजवत असतो. सगळेच जण एन्जॉय करत असतात. त्यावेळेला कल्पना म्हणत असते कुसुमताई निघताना मी आश्रमासाठी काही फराळ बांधून ठेवलाय तो घेऊन जा. कुसुम म्हणते हो हो निघतो आम्ही आता. आणि अखेर सगळेजण निघतातच. सगळ्यांच्या आता गिफ्ट हातात घेतलेले असतात. कल्पनाचा फराळ हातात असतो. सगळेजण छानपैकी आता निघतात. त्यावेळी ती सायली सांगत असते खूप छान मजा आली हा धमाल आली. तुम्ही सगळ्यांनी निवांतपणे फटाके वाजवा कुसुमताईची घाई नको. पण अखेर निघण्याची वेळ येते. अर्जुन सगळ्यांना गिफ्ट देतो आणि सांगतो पुन्हा एकदा या हं. असं म्हणत आता कुसुमची घाई चालू असताना पूर्णाजीची अचानक एंट्री होतेच. कुसुम म्हणते पूर्णाई आम्ही निघतो इथून. यावर ती पूर्णाई म्हणते तुला जे करायचं ते तू केलंस आता मला जे करायचं ते मी करणार. माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी मी इथे गप्प बसले होते पण आता नाही. कारण माझ्या कुटुंबामध्ये दिवाळीच्या दिवशी पावित्र्य टिकवून राहावं हे फक्त आणि फक्त मलाच वाटतंय. माझ्या कुटुंबातील कुणालाही वाटत नाही आहे आणि त्याचमुळे आज मला बोलावं लागतंय. नाहीतर मला बोलायची गरज नसती आली आणि ही दिवाळी आमच्या कुटुंबाची खराब नसती झाली. आता नक्की पूर्णाजीला काय बोलायचं आहे ती असं का वागते. सायलीला काहीच कळत नाही पण काहीतरी अघटित घडणार. पूर्णाजी काहीतरी अचानकपणे बोलणार याचा अंदाज सगळ्यांना आलेला असतो. त्यावेळेला पूर्णाजी म्हणते अर्जुन तू वकील आहेस ना मग आपल्या घराचं पावित्र्य टिकवून ठेवायची तुला काळजीच वाटली नाही का. म्हणजे एखाद्या खुन्याला आपल्या घरात आणून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यापर्यंत तुझी मजल गेली. अर्जुन हे नाईलाजाने मला बोलावं लागतंय कारण आपल्या कुटुंबात असं एका खुन्यासोबत आपण दिवाळी साजरी करायची हे मला कधीच पटलं नाही. पण तुमच्यापैकी कुणालाच काही वाटलं नाही आणि म्हणून मला हे आज बोलण्याची वेळ आली. अर्जुन आजची दिवाळी तू खराब केलीस. आपल्या कुटुंबासोबत
या लोकांना आणून आजच्या दिवाळीची तू वाट लावलीस आणि त्यामुळे मला हे बोलायचं लागलं. माझी इच्छा नसताना सुद्धा हे मला बोलावं लागलंय की एका खुन्याला आपल्या घरी आणून त्याच्यासोबत तू दिवाळी साजरी केलीस. असं म्हणत पूर्णाजी 10 वेळा खुनी 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 असं आता इकडे मधुभाऊंना बोलत असते आणि मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. आता अर्जुन पूर्णाजीच्या या प्रश्नाचं काय उत्तर देणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.